पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेनंतर बस स्थानकं किती असुरक्षित आहेत हे अधोरेखित झालेलं असताना नाशिकमध्ये काल घडलेल्या एका घटनेनंतर नाशिकचे बस स्थानकं देखील किती असुरक्षित आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। मी सध्या नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकावर आहे आणि या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। या ठक्कर बाजार बस स्थानकावर असलेल्या शौचालयाच्या इथे एक कर्मचारी जे या ठिकाणी बसले होते त्यांना एका मद्यपीनं थेट पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण याच ठिकाणी आहोत सध्या आणि या शौचालयाच्या ह्याच खुर्चीवर ते कर्मचारी काल बसले होते। ज्या ठिकाणी एक मद्यपी आला त्या मद्यपीनं एका प्लॅस्टिकच्या पिशवीतून पेट्रोल आणलं होतं आणि ते पेट्रोल त्यांनी त्यांच्या अंगावर टाकलं आणि या सगळ्या घटनेमध्ये हे इथले कर्मचारी जे आहेत ते जवळपास 60% भाजलेले आहेत। त्यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की कशा पद्धतीनं ते जाळल्याचे डाग जे आहेत ते आज देखील या ठिकाणी बघायला मिळत आहेत। नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकावर मद्यपींचा जो धिंगाणा आहे तो सातत्यानं चालूच असतो। मात्र काल अक्षरशः एका मद्यपीनं एका सुरक्षा कर्मचाऱ्याला स्वच्छता कर्मचाऱ्याला जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आता एकूणच या सगळ्या बस स्थानकांची सुरक्षा धोक्यात असल्याचं बघायला मिळतं। विशेष म्हणजे या ठिकाणी एक CCTV कॅमेरा देखील लावण्यात आलेला आहे। मात्र तो कॅमेरा देखील बंद असल्यामुळे आता नेमकी बस स्थानकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे का असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। आपल्यासोबत इथले शौचालयाचे एक दुसरे कर्मचारी आहेत जे आज ड्युटीवर आलेत। नेमकं काय घडलं काल? काल असं घडलं साहेब, तो कर्मचारी बसेल होता, तो खूप पिलेला माणूस होता, मागून त्यांनी पेट्रोल ओतून दिलं आणि तो बिडी पेत होता सामनेवाला, पण तो गेला पेट झाला। तसा पेट झाल्यानंतर पब्लिक कोणी विजविना, मग मी विजावलं, ते विजवून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल जमा केलं आणि त्या माणसाचा खूप त्रास आहे इथं, कंडक्टर ड्रायव्हर त्रास, ऑफिसला त्रास, आम्हालाही त्रास आहे। पाय मुलं आपला भाषा आहे, याचं काय नाटक चाललं रोज। अशा पद्धतीनं मद्यपींचा जो त्रास तुम्हाला होतोय त्याची तक्रार तुम्ही कोणाकडे केली आहे का, सांगितलं का? माझ्याकडे केलेली अशा कंप्लेंट खूप त्याच्यावर आहे आणि तो म्हणजे त्याला कोणीच नाही आहे, तो लावारिश म्हणून आहे, परंतु लय त्रास देतो तो आम्हाला। आपण बघतोय की या ठिकाणचे जे सुरक्षा कर्मचारी आहेत, स्वच्छता कर्मचारी आहेत, ते सांगतात की सातत्यानं अशा पद्धतीनं हे जे मद्यपी आहेत या मद्यपींकडून इथले सुरक्षा कर्मचारी असतील, स्वच्छता कर्मचारी असतील किंवा अगदी ड्रायव्हर आणि कंडक्टर असतील यांना देखील अशा पद्धतीचा सातत्यानं त्रास होतो आहे। खरं तर या सगळ्या बस स्थानकांवर म्हणायला का होईना पण CCTV कॅमेरे लावलेत, मात्र यापैकी CCTV कॅमेरे किती सुरू आहेत हा देखील प्रश्न अनुत्तरितच आहे। एकूणच या सगळ्या घटनेनंतर बस स्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। पोलिसांनी जरी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असलं तरी या मद्यपींचा हा गोंधळ, हा धुमाकूळ फक्त एका कारवाईनं थांबणार आहे का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।